आघाडी न महाविकास आघाडीमध्ये जो सामील झालेले आहेत वंचित बहुजन त्यांनी आमच्याबरोबर निवडणुका लढवल्या। आमच्याकडून त्यांना 4 जागांचा प्रस्ताव आम्ही दिला। जेवढी आमची क्षमता आहे त्यानुसार आम्ही त्यांना 4 जागांचा प्रस्ताव हा पहिल्या माननीय प्रकाश आंबेडकर जेव्हा आले बैठकीला तेव्हाच आम्ही हा प्रस्ताव दिला आणि त्यांना ज्या आम्ही जागा दिलेल्या आहेत ते त्यांच्या यादीमध्ये होत्या, त्या जागा आम्ही दिल्या। महाराष्ट्रात आपण सगळ्यांनी मिळून लढायला हवं आणि मतविभागणी टाळायला हवी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानाचा कोणी खेळखंडोबा करणार असतील तर हा जो लढा आम्ही उभारलेला आहे त्याचं नेतृत्व प्रकाश आंबेडकरांनी केलं पाहिजे, कारण ते डॉक्टर आंबेडकरांचे वारसदार आहेत। आम्ही सगळे आहोतच। त्याच्यामुळे जागा एखाद दुसरी तिसरी चौथी पाचवी याच्यापेक्षा आपण सगळे एकत्र आहोत या लढ्यामध्ये। हे सिंबॉलिक का होईना हे दिसणं गरजेचं आहे। आम्ही त्यांना 4 जागा दिलेल्या आहेत, म्हणजे प्रस्ताव दिलेला आहे, पण त्याच्यावर चर्चा होऊ शकते म्हणून आम्ही अद्याप आमच्या घोषणा जागा वाटपाच्या केलेल्या नाही। शेवटचा प्रश्न, सांगलीची जागा चंद्रहार पाटलांची संकेत दिले की ते उमेदवार असतील आपल्या पक्षाकडून, मात्र काही मेसेज व्हायरल होत आहेत की काँग्रेसकडे ही जागा गेलेली आहे, विशाल पाटील हे उमेदवार असतील। कन्फ्युजन दूर करण्यासाठी काय स्पष्टीकरण असेल? स्पष्टीकरण दूर करण्यासाठी जेव्हा जागा वाटपाची घोषणा होईल तेव्हा कन्फ्युजन दूर होईल। पण अजूनही दावा आहे शिवसेनेचा किंवा कोल्हापूरची प्रश्न दावा असण्याचा नाहीच आहे। कोल्हापूरची आमची सिटिंग जागा म्हणजे जिथे आमचा खासदार आहे ही जागा आम्ही 30 वर्ष लढतो आहे सातत्यानं, आमचा खासदार तिथे आता आहे। ठीक आहे, तो गेला असेल पळून, पण खाली शिवसेना आहे ना। पण छत्रपती शाहू महाराजांचा पूर्ण सन्मान राखण्यासाठी आम्ही ती जागा त्याचा आम्ही काँग्रेसकडून लढणार असल्यामुळे काँग्रेसला दिली। त्या बदल्यामध्ये आम्हाला सांगलीची जागा मिळावी ही आमची भूमिका आहे आणि आम्हाला खात्री आहे की जागा वाटपात तुम्हाला त्याचं प्रतिबिंब दिसेल। एक मराठीचा प्रश्न आहे की राहुल गांधींची भारत जोडो यात्रा समारोप आता होतोय मुंबईमध्ये। मुंबईत अनेक ठिकाणी शिवसेना युबीटीच्या पदाधिकारी नेते कार्यकर्त्यांकडून या यात्रेचं स्वागत झालेलं आहे, राहुल गांधींचं स्वागत झालेलं आहे, शिवसेना भवनासमोरही स्वागत होणार आहे। तर अशा वेळेस हे जे स्वागत आहे विरोधी पक्ष तुमच्यावर टीका करू लागले। की ठाकरेंचं होम ग्राउंडवर गांधींची सभा होती का होऊ नये? इंदिरा गांधींचं स्वागत बाळासाहेब ठाकरेंनी स्वतः केलेलं आहे। इतिहास समजून घ्यावा आमच्यावर टीका करणाऱ्यांनी। राहुल गांधी यांनी आधी भारत जोडो यात्रा काढली, त्यानंतर भारत जोडो न्याय यात्रा काढली। या देशातल्या जनतेला जागं करण्याचं काम एक तरुण नेता पायी चालत करतो आहे। त्याने ह्या काळामध्ये मोदी सरकारचा भ्रष्टाचार, अन्याय याचं वस्त्रहरण केलेलं आहे। लोकांना भेटतोय, लोकांना बोलतोय। याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांना किंवा भारतीय जनता पक्षाच्या पोटात गोळा यायचं कारण काय? आणि जर गोळा आला असेल तर ते राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचं यश आहे। राहुल गांधींचं स्वागत आम्ही केलेलं आहे। ते इंडिया आघाडीचे नेते आहेत, ते इंदिरा गांधींचे नातू आहेत, ते राजीव गांधीचे पुत्र आहेत आणि त्यांनी या देशामध्ये एक जागृती आणलेली आहे। मोदींचा भ्रष्टाचाराचे जेवढे वाभाडे राहुलजींनी काढले तेवढे अन्य कोणी काढल्याचं मला दिसत नाही। त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष त्यांच्यावर टीका करणं स्वाभाविक आहे। राहुल गांधी आणि आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत आणि या देशामध्ये परिवर्तन आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही। बोलिये।